नमस्कार, पब्लिक व्हॉइस चॅनलमध्ये आपले स्वागत। नुकतेच अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार महासंघ यांचे तहसील कार्यालयासमोर धरणे व आंदोलन करण्यात आली। या धरणे आंदोलनात कमिशन वाढ करणे, धान्य मोजून व स्वच्छ मिळणे, ई-KYCचा मोबदला मिळणे, रेंगाळलेली ऑनलाईन कार्डची कामे तात्काळ होणे, गोदामातून धान्य जूट वरदानात मिळण्याबाबत व NPH केशरी कार्ड धारकांना धान्य मिळण्याबाबत तसेच कमिशन 5 तारखेला मिळण्याबाबत या मागण्या होत्या। यावेळी राज्य अध्यक्ष DN पाटील, मधुकर चव्हाण, तालुका संघटना उपपदाधिकारी, दुकानदार परवानाधारक यांची उपस्थिती होती। 52,000 परवानाधारक ज्या त्या तहसील समोर आमच्या प्रलंबित शासनाने त्या मागण्या प्रलंबित आहेत, त्या मान्य होण्यासाठी आम्ही हे आंदोलन आजपासून सुरू केलेले आहे। आता थोड्या वेळापूर्वी आम्ही आमचे तहसीलदार साहेब आणि अन्न धान्य वितरण अधिकारी यांना आमच्या 7 ज्या डिमांड आहे निवेदनावरती, जे की तुम्हाला मी या ठिकाणी प्रति देणार आहे, त्याच्यावर आमच्या पूर्ण डिमांडचे साजे नोंद केलेलं आहे। आमच्या मागण्या संदर्भामध्ये जर शासनाने या निवेदनामध्ये जर आमच्या मागण्या प्रलंबित आहे जर विचार नाही केला तर 2 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्यामध्ये, प्रत्येक महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही 2 तारखेला धरणे आंदोलन आम्ही करणार आहोत। या उपरी जर त्यांनी आमच्या निवेदनाच्या मागण्याकडे काही दुर्लक्ष केलं तर आझाद मैदानावरती 8 ऑगस्टपासून आम्ही उपोषणाला त्या ठिकाणी मुंबईला बसणार आहोत। प्रामुख्याने आमच्या मागण्या आहे कमिशनमध्ये वाढ होणे, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। एकीकडे महागाईचा इष्टांक जर तुम्ही बघितला, हा फार म्हणजे उंटाच्या उंचीच्या पुढे गेलेल्या देशामध्ये, परंतु आमचे जे महागाईचं प्रमाणे आम्हाला जे कमिशन त्यांनी द्यायला पाहिजे, अत्यंत तुटपुंजीचं कमिशन दिलेलं आहे। गेल्या 8 वर्षापासून आमच्या कमिशनचा मुद्दा आम्ही लावून धरलेला कमिशन वाढमध्ये, परंतु शासनाने कुठल्याही 1 पैशाचं कमिशन त्यांनी वाढ केलेलं नाही। दुसरा मुद्दा असा आहे की शासनाकडनं म्हणजे जे शासकीय गोदाम असतात, गोदामातून प्रत्येक महिन्याला आम्हाला धान्याचा जो पुरवठा होतो, तर 50 किलो 500 ग्रामची गुणी आम्हाला वजनामध्ये नेट वजन करून मिळायला पाहिजे। सत्यता ती अशी की ती 50 किलो 500 ग्रामची गुणी न येता प्रत्येक गुणी मागं 1.5 किलो 2 किलो 3 किलो अशा प्रमाणात माल कमी येतो, म्हणजे क्विंटल पाठीमागे किमान 4 ते 5 किलो धान्य कमी येतं आणि प्रामुख्याने तांदूळाच्या गुणीमध्ये जास्त प्रमाणात माल कमी येतो। यामुळं आमच्याकडे 100% D1 रजिस्टरला जे लाभार्थीची नोंद असते त्यांना आम्ही 100% माल हा देऊ शकत नाही। प्रत्येक दुकानामध्ये किमान 15 ते 20 कार्डधारक हे अन्नधान्यापासून वंचित असतात आणि जे कार्डधारक वंचित राहिल्याच्या नंतर ते आमच्या कार्यालयामध्ये तक्रारी किंवा ऑनलाईन तक्रारी करतात, त्यांची जास्त तक्रार असते, कारण की आम्हाला शासनाकडनं जो पुरवठा जो त्याच्यात धान्य कमी येत असल्याने आम्ही त्यांना ते धान्य देऊ शकत नाही आणि न दिल्यामुळे ते अन्नधान्य वंचित राहतात। अशा वेळेस तरी तिथं तक्रारी करतात, ती त्यांची तक्रार असते। अशा वेळेला मग प्रशासकीय अधिकारी आमची कोंडी करून आम्हाला त्याच्यात वेटीत धरून आमच्या चौकशात थिरी मारायला लावतात। प्रत्येक दुकानामध्ये दर महिन्याला 15 ते 20 कार्डधारक अन्नधान्य वंचित राहतात, याला कारणीभूत शासकीय गोडाऊन कीपर। दुसरा मुद्दा, शासनाने 2013 जो फूड सिक्युरिटी ॲक्ट लावलेला आहे त्याच्यामध्ये स्वच्छ केंद्राच्या ह्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचं हे म्हणणे की हे खाद्य असल्यामुळं, हा फूड असल्यामुळं हे धान्य रास्त व दुकानदार मार्फत लाभार्थ्यांना स्वच्छ करून दिले गेले पाहिजे। ही जबाबदारी वाहतूक ठेकेदाराची आणि गोडाऊन व्यवस्थापकाची असते। अशाप्रमाणे कुठल्याही प्रकारचं धान्य स्वच्छ नीट करून दिलं जात नाही, ते अत्यंत खराब धान्य येतं आणि अशा वेळेस खराब धान्य आल्यानंतर आमचे ते धान्य आमच्या दुकानामध्ये पडून राहतं आणि त्याचं जे आर्थिक व्यवस्था जो लाभ आहे म्हणजे पैसे आमचे गुंततात ते दुकानदाराचे नुकसानामध्ये होऊन जातात। ही आमची त्याच्यात मागणी आहे। दुसरा एक तिसरी मागणी आमची तुमच्याच वर्तमानपत्रामध्ये किंवा माहिती संपर्क अधिकाऱ्यांमार्फत ज्या काही सूचना दिलेल्या आहे KYCचा मुद्दा आहे, म्हणजे नव्याने त्यांनी आता जे आमच्याकडे 2018पासून 2017पासून ई-POS मशीनच्या माध्यमातून हे काम सुरुवात केली, नियतन लाभार्थ्यांना वाटप करायचं आहे, त्याच्यामध्ये KYC करायचं तिने ऑर्डर काढलेलं आहे। आता बाहेर जर KYC करायला गेलं तर तो नेटवाला किमान 100 ते 150 रुपये रक्कम आता मागतो आणि शासन काय म्हणतं की हे तुम्ही राशन दुकानदारकडून KYC करा। ठीक आहे, शासनाला जर आमची मदत पाहिजे असेल, राष्ट्रपती दुकानदार मदत करायला आम्ही तयार आहोत, पण त्याच्या बाबतीमध्ये आम्हाला काही मोबदला द्या ना। जर मार्केटमध्ये जर 150 रुपये खर्च येत असेल, किमान आम्हाला 50% रक्कम द्या। नाही 50% तुमच्या रोजगारीचा 25% तरी तो मोबदल्या बाबतीत आम्हाला काहीतरी द्या ना, आम्ही शासनाला मदत करायला तयार आहोत।
परंतु शासन त्याच्याकडे दुर्लक्ष करणे. म्हणजे ते प्रत्येक वेळी शासन काय करते, कोणतंही काम असलं की दुकानदार कोणी ही केवायसी करा, अमकं करा, तमकं करा, परत त्याच्या मोबदला झिरो आहे. कमिशनचा मुद्दा हा या वाढ करण्याचा कमिशनचा मुद्दा हा वेगळा आहे. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही माझा दुकानदार म्हणजे रास्ताभर दुकानदार हे 52,000 रेशन दुकानदार महाराष्ट्र राज्यामध्ये दर महिन्याला जे तुमचं BPLचं धान्य आज केंद्र सरकारच्या ऑर्डरनुसार आम्ही फ्री धान्य वाटप करतो, एक पैसा घेत नाही आहे. फ्री धान्य वाटप करत असताना जे आमचं पर क्विंटल 150 रुपये जे कमिशन असतं हे आम्हाला प्रत्येक म्हणजे 5 तारखेला मिळालं पाहिजे. परंतु आज जर तुम्ही इथून गेल्यानंतर तुम्ही आमच्यावर विश्वास न ठेवता तुम्ही अधिकाऱ्याकडे जा की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं कमिशन तुमचं किती महिन्यापर्यंत दिलं आणि कोणत्या महिन्यापासून बाकी आहे. आज आमचं जानेवारी 2024 पासून म्हणजे आज 6वा महिना संपत आलेला आहे. 6 महिन्यापासून आमचे पूर्ण थकीत पर क्विंटल 150 रुपये असे करोडो रुपये छत्रपती संभाजीनगर एकट्या जिल्ह्याचे हे शासनाला अडकून पडलेले. हे कमिशन अडकून पडल्यामुळे याचं कारण काय झालं, आम्हाला लाईट बिल भरता येणार, दुकान भाड्याचं जागेचं भाडं द्यावं लागतं, घरमालक कोणतं पैसे येत नाही तर घर खाली कर, दुकान खाली कर. जो आमच्याकडं अकुशल कामगार काम करतो म्हणजे मापारी, त्याला त्या अकुशल कामगाराचा पगार द्यायला सुद्धा आमच्याकडे पैसे नाही. आज आमचं असं म्हणणं आहे की यांनी व्याजाचं पैसे द्यायला पाहिजे. नाही, ह्या सिस्टममध्ये जो अधिकारी जबाबदार असेल, कारण की सेंट्रल गव्हर्नमेंटने राज्य सरकारला हा पूर्ण निधी प्राप्त करून दिलेला आहे. यामध्ये जो कर्मचारी किंवा अधिकारी जर का याच्यात दोषी असेल याच्यावर कारवाई व्हावा अशी आमची इच्छा आहे. की कमिशनचा मुद्दा हा तुम्ही प्रत्येक वेळी नियंत्रण वाटप झाल्याच्यानंतर सुद्धा तुम्ही दुकानदाराला का अदा करत नाही, हा आमचा तिसरा मुद्दा. चौथा मुद्दा, जे शासनाने केशरी कार्ड दिलेले आहे, तुम्हाला माहिती आहे केशरी कार्ड त्याला कोणी APLच्या स्वरूपात म्हणतं, काही ठिकाणी NPH भरल्या गेलेले आहे. रेशन कार्ड कोणी दिले, शासनाने दिले, तहसीलदारने दिले, बरोबर आहे. मग हे कार्ड तुम्ही दिलेले यांचं यांनी गव्हर्नमेंटने काय केलेले, फक्त धान्य फक्त बंद केलेलं आहे, कार्ड रद्द नाही केलेलं. ते रेशन कार्ड फक्त धान्य बंद केलं, पण मग ते रेशन कार्ड RTO ऑफिसमध्ये ग्राह्य धरलं जातं, इन्कम टॅक्समध्ये सरकारी कामात ग्राह्य धरलं जातं, शाळेमध्ये ग्राह्य धरलं जातं, त्याच्यामध्ये दवाखान्यामध्ये महत्त्वाचे तो फुले असेल 5 लाखापर्यंत जे काही समाज कल्याणच्या ज्या मेडिकलच्या सुविधा असेल त्या ठिकाणी ते ग्राह्य धरलं जातं. मग त्यांना तुम्ही धान्याचा मोबदला धान्य त्यांना का देत नाही. आले आणि संघटनेचे सर्व पदाधिकारी राशन दुकानदार होते उपस्थित. काय प्रमुख मागण्या होत्या तुमच्या त्याच्यामध्ये? माझं नाव गंगाधर पवार, तालुका छत्रपती संभाजीनगर ग्रामीण अध्यक्ष. आमच्या जे प्रमुख मागण्या आहे, कमिशन आम्हाला जे शासन कमिशन देतं त्याच्यात आमची वाढ झाली पाहिजे. मागणी आमची कमिशन वाढ झाली पाहिजे. जे आम्हाला आज वाटप करतो आम्ही त्याचं जे कमिशन मिळतं ते दर महिन्याला मिळत नाही, 5-5, 6-6 महिने मिळत नाही. तर आमची अशी मागणी आहे की दर 5 तारखेला ते कमिशन मिळवलं पाहिजे. दुसरी मागणी अशी की जे आम्हाला धान्य मिळतं शासनामार्फत गोडाऊन, ते धान्य आम्हाला एका गोणीला 2 किलो, 2.5 किलो, 1.5 किलो, सर्रास 50 किलो 500 ग्राम कधीच ती गोणी भरत नाही. हर गोणीमध्ये 2 किलो कमी, 1.5 किलो कमी, कधी 2.5 किलो कमी असं गोणीत मिळतं. तर आमची एक मागणी आहे की तुम्ही आम्हाला 50 किलो 500 ग्राम हे धान्य आम्हाला मिळालं पाहिजे. ही आमची हक्काची मागणी आहे. आणि आता KVC जे KVC करायला लावणार आहे, तर KVC बाहेर करायची म्हणल्यावर खाजगी तुमचे जे ही महासेवा केंद्र आहे तिथे बरं करायची म्हणलं तर 100-50 रुपये 150 रुपये घेतात. मग आम्ही हे फुकट कशी करणार? म्हणजे आम्हाला त्याच्यापैकी 50% तरी ते शासनाने दिलं पाहिजे ना. तर आम्ही करायला तयार आहे. 50% KVCची रक्कम आमच्या खात्यावर जमा झाली पाहिजे अशी आमची एक मागणी आहे. दुसरी अशी की आज जे सगळे महाराष्ट्रभर तालुका, ग्रामीण, तहसील इथं धरणे आंदोलन आता हे पार पडलं आणि येणाऱ्या 2 तारखेला 2 जुलैला आम्ही कलेक्टर ऑफिसवर हे धरणे आंदोलन करणार आहे आणि कलेक्टरला निवेदन देणार आहे. त्याच्यानंतर शासनानं जर दखल नाहीच घेतली तरी 8 जुलैला आम्ही मुंबई आझाद मैदानावर अख्खे महाराष्ट्रभर एकत्र येऊन आम्ही धरणे आंदोलन करणार आहे. आणि त्याच्यानंतर जर शासनानं आमची दखल नाहीच घेतली तर मग आम्ही आक्रमक भूमिका घेऊ आणि मग आम्ही रस्त्यावर किंवा गोडाऊन किंवा दुकानं, त्याच्याच बाद मशीन बंद,
मशीन बंद हा कार्यक्रम आमचा त्यावेळेस घडन आणि मग त्यावेळेस सरकारला मशीन बंद केलं म्हणजे शासनाला जाग होईल किंवा राशन दुकानं सगळ्या महाराष्ट्राचं बंद आहे. त्यावेळेस सरकारच्या कानावर थोडंसं हे येईल अशा आमच्या प्रमुख मागण्या आहे. तर याच्याशिवाय जे काही आम्हाला अधिकारी थोडे KVC करायला किंवा धान्य उचलायला काही अडचणी येतात त्यासुद्धा दूर झाल्या पाहिजे असं आमची प्रमुख. बरं, धान्य जे कमी येतं त्याच्यामध्ये तर जे गोडाऊनला माल असतं संबंधित टेंडर जे दिलं असतं ते त्याच्यामुळे हा प्रकरण घडतं का? याच्या मागे काही माफी आहे? नाही, आता गोडाऊन किपर आणि तुझं गुत्तेदार कंत्राटदार अच्छा. हे दोन्ही एकच आहे.